नमस्कार, मी दुर्गा मिलिंद पारकर. कोल्हापूरचं नाव आलं की डोळ्यासमोर येते ती करवीर निवासिनी आई अंबाबाई म्हणजेच श्री महालक्ष्मी. पण तुम्हाला माहिती आहे का, कोल्हापूरची रक्षक देवता कोण? आई अंबाबाईची सखी त्र्यंबुली देवीची कथा. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आता चॅनलला सबस्क्राईब करा. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आषाढ महिना लागतो. या आषाढ महिन्यामध्येच त्र्यंबुली देवीची यात्रा असते. ही यात्रा करवीर नगरीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि लोकजीवनाचा एक अत्यंत महत्वाचा वारसा आहे. ही त्र्यंबुली देवीची यात्रा आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी साजरी केली जाते. या यात्रेचे महत्व म्हणजे या यात्रेत पंचगंगा नदीच्या नवीन पाण्याच्या पूजेची प्रथा आहे. हे नदीचे नवीन पाणी कावडीतून आणि कुमारी मुली, सुहासिनी महिला डोक्यावर कलश घेऊन वाजत गाजत या टेमलाई टेकडीवर घेऊन येतात आणि देवीला हे नवीन पवित्र पाणी अर्पण करतात. या यात्रेमध्ये आंबील आणि घुगऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मरगाई देवी मंदिराच्या समोर बकरी आणि कोंबडा मारला जातो. आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की देवीला मांसाहारी नैवेद्य कसा काय? तर हा नैवेद्य देवीसाठी नसतोच, तर यामागे आख्यायिका अशी आहे की ज्यावेळी त्र्यंबुली देवीने कामाक्ष राक्षसाचा वध केला, त्यावेळी त्या राक्षसाला देवीने उशाप दिला की तुला वर्षातून एकदा मांसाहारीचा नैवेद्य मिळेल. म्हणूनच इथे वर्षातून एकदा या ठिकाणी त्या कामाक्ष राक्षसासाठी हा नैवेद्य असतो. पुढे आम्ही त्र्यंबुली देवी या टेकडीवर का आली, अंबाबाई आणि त्र्यंबुली देवीचा काय वाद झाला होता, त्र्यंबुली देवी रुसून करवीर नगरीकडे पाठ फिरून का बसली, या सर्व रहस्यांचा उलगडा आम्ही पुढे व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही अंबाबाईचे भक्त असाल तर हा इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा. त्र्यंबुली देवी आई अंबाबाईची सखी मानली जाते. ज्यावेळी त्र्यंबुली देवीने दैत्याचा नाश केला, त्यावेळी आई अंबाबाई म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीने या त्र्यंबुली देवीला पाहिजे तसा मान दिला नाही. त्यामुळे त्र्यंबुली देवी रुसून या टेमलाई टेकडीवर करवीर नगरीकडे पाठ करून बसलेली आहे. तेव्हा श्री महालक्ष्मीने हा त्र्यंबुली देवीचा रुसवा काढण्यासाठी नवरात्रातील ललिता पंचमीला सर्व लवाजम्यासह टेमलाई टेकडीवर देवीला भेटण्यासाठी येते. इथे दोन्ही देवीची गळाभेट होते आणि त्यानंतर कोल्हासुराचे प्रतीक म्हणून या टेमलाई टेकडीवर कोहळा फोडण्याची पारंपरिक आणि ऐतिहासिक विधी पार पाडला जातो. जर तुम्ही कोल्हापुरात आई अंबाबाईच्या दर्शनाला येत असाल तर तिची सखी आणि न्यायनिवाडा करणारी देवी म्हणजेच त्र्यंबुली देवीला नक्कीच भेट द्या. घरातून आणलेला हा गोड शिदोरीचा स्वाद दरवळला अंतरंगात. देवीच्या या सानिध्यात सजली जेवणाची पंगत, तुझ्या कृपेनं ग आई वाढली या अन्नाची रंगत. इथे समोर गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे. मूर्ती पाहून मनात नकळत विचार आले, दुःखाच्या या वाळवंटात सुखाची सावली धरणारा बाप्पा, तू तर आहेस विघ्नहर्ता, संकटे दूर करणारा. माझ्या सुखाच्या आड येणारे विघ्न सगळे पुसून टाक, मनातली ही भीती बाप्पा एकदाची मिटवून टाक. हत्तीसारखे मोठे कान तुझे, दुःख माझे ऐकून घे. आशीर्वादाचा हात तुझा डोक्यावरती माझ्या राहू दे. तुझ्या कृपेचा अखंड झरा माझ्या आयुष्यात वाहू दे.
इथेच एक भवानी देवीचे मंदिर आहे. हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही. या इथून खाली निसर्गरम्य झाडाझुडपातून सुंदर वाटेने पुढे पुढे जात राहायचे. निसर्गाचे हे सुंदर रूप डोळ्यात साठवायचे. याच पाऊल वाटेने धरू भक्तीची ही आस, पुढे जाताच लाभेल आई भवानीचा सहवास. इथून आपण भवानी मातेच्या मंदिराकडे 2च मिनिटात पोहोचतो. या 2 मिनिटाच्या प्रवासात तुम्हाला मी त्र्यंबुली देवीची कथा सांगते. प्राचीन काळी कौंडन्य ऋषी आणि त्यांची पत्नी सत्यवती होती. एकदा कौंडन्य ऋषींना वाटले की आपली पत्नी सत्यवती अतिथींच्याकडे जास्त लक्ष देत आहे आणि आपल्या सेवेत कमी. त्यामुळे कौंडन्य ऋषींनी सत्यवतीला शाप दिला की तू पुढच्या जन्मी दासी होशील. सत्यवतीने आपल्या पतीची आज्ञा म्हणून तो शाप नम्रपणे स्वीकारला. तिच्या या वागण्यामुळे परत कौंडन्य ऋषींनी सत्यवतीला उशाप दिला की तू दासी होशील, पण जगदंबेची म्हणजेच महालक्ष्मीची. आता आपण सत्यवतीने कोणाच्या पोटी जन्म घेतला हे जाणून घेऊया. मांगले गावात भार्गव आणि विशालाक्षी नावाचे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्या दाम्पत्याला होणारी मुले 5च दिवस जगत होती. त्यानंतर त्या दोघांनी व्याकुळतेने जगदंबेला नवस केला की हे जगदंबे, जर माझे पुढचे मूल जगले तर ते आपल्या बाळाला मी तुझ्या सेवेत अर्पण करीन. जगदंबेला दया आली आणि भक्ताची हाक ऐकून त्र्यंबुली देवीने विशालाक्षीच्या गर्भात प्रवेश केला आणि ती देवी सुखरूप जन्माला आली. विशालाक्षीने नवस केल्याप्रमाणे मुलीला म्हणजेच त्र्यंबुली देवीला जगदंबेच्या स्वाधीन केले व महालक्ष्मीने त्या कन्येला आपली सखी व दासी म्हणून आपल्या जवळच ठेवले. त्यानंतर ज्यावेळी करवीर नगरीवर कोल्हासूर व कामाक्ष राक्षसाचे अत्याचार वाढले होते, त्यावेळी देवी महालक्ष्मीने कामाक्ष राक्षसाचा वध करण्यासाठी त्र्यंबुली देवीला नेमले आणि त्र्यंबुली देवीने कामाक्ष राक्षसाचा वध केला. जुलूम तो शत्रूचा पाहून थरथरत होती धरती, बुडाली होती अंधारात आपली संस्कृती. त्याच वेळी शिवनेरीवर कडाडली वीज आणि आनंदला हिंदू धर्म. कारण मातृभूमीचे रक्षण करायला शिवबाच्या रूपाने जणू देवानेच घेतला जन्म आणि अन्यायाला गाडून देवदेश धर्माचे रक्षण हेच मानले होते आपल्या जन्माचे कर्म. करवीर महात्म्य या ग्रंथाच्या आधारे प्राचीन मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि आमच्या या प्रयत्नांना सपोर्ट करायचे असेल तर तुम्ही खालील सुपर थँक्स बटन वापरून आम्हाला मदत करू शकता व तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा.